मित्रमैत्रिणींनो, मी घेऊन आलो तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ सरोजनगरचा. हे बघा, आम्ही निघालो आता सरोजनीसाठी. आता ऑटोत बसलो होतो, आता आलोय मेट्रो स्टेशनवर. मेट्रो स्टेशनवर आता चालले माझे हजबंड तिकीट काढा. आणि एक ना मेट्रो स्टेशनवर जेव्हा बी तिकीट काढता ना, तेव्हा जर त्याला कॅश दिली ना तर ना त्याला कॅश आहे ना ते मोजून घ्या. मोजून म्हणजे ना लोक इतकी चुत्या बनवते ना की काय हद नाही. आता चला आम्ही मेट्रो स्टेशनकडे वळत आहोत. त्यांच्याकडनं ना पैसे मोजून घेत जाणार. हे लोक काय करते, आपल्याला दाखवते 400 रुपये आणि बरोबर देताना देते 300 धावू नको. पण हे एकदा ना आपण मोजून घ्यायचं नाही. बहुत छान राहते मेट्रोवरले कॅश काउंटरवरले लोक. हे आली मेट्रो, ते आमची नव्हे. आता तुम्हाला दाखवते काढली याच्यात एकदम तुरंत बाजूच आमची मेट्रो येते आणि आम्ही त्याच्यामध्ये बसतो. एकदम 5-10 मिनिटांनी तिकीट मेट्रो चालत राहतात. बघा आता आम्ही मेट्रोमध्ये बसलो, चाललो आता मेट्रोमध्ये. तुम्हाला दाखवतो मी. एवढी गर्दी होती त्या सरोजिनी मार्केटमध्ये, एवढी गर्दी होती. चुकून बी तुम्ही संडेला जायचं नको. हे बघा आता मेट्रो स्टेशनमधून उतरलो होतं. ते पिंक लाईनमधून जायचं होतं. तर मेट्रो चेंज करावं लागते. पिंक लाईनकडे चाललो होतं आम्ही. बहुत दूर चालावं लागते. मेट्रो होई का येतं माझ्या बाबा. मेट्रो सरोजिनीच्या मेट्रो स्टेशनवर उतरलो. आता मेट्रो स्टेशनच्या बाहेर निघत होतं ती एवढी गर्दी. अरे देवा देवा देवा, हे का गर्दी होई का म्हणलं मी ना. आपल्या इकडच्या यात्रेमध्ये बी एवढी गर्दी राहत नाही, एवढी गर्दी होती. जसं आम्ही मेट्रो स्टेशनमधून खालती उतरलो ना, तसेच इथे स्टॉल लागून होते. 100 रुपयाचे स्टॉल लागून होते. पूर्ण याच्यामध्ये 100, 150, 200, 250 आणि तसे 1000, 5,000 बी कपडे भेटते मला तुमच्या घेण्यावर. 100 रुपयाचे स्टॉल लागून होते. याच्यामध्ये बोट शोधा लागते. बोट म्हणजे घरचे त्यातून एखादी पीस निघते. ते हे होते 100 रुपये 6 शॉपचे जोडे. मी घेऊन टाकला 100 रुपयाचा. मला घालून पाहावं. आमच्या पोरांना भूक लागली होती तर मला खाऊन पिऊन बघावं. हे बघा काय घेतलं, जाम घेतलं होतं, थोडंसं पापड गिपडे खाल्लं. इथे एवढी गंदगी करतात लोक, एवढी गंदगी करतात. ह्या पुऱ्या दिल्लीत गंदगी राहते. चुकून बी सरोजिनी मार्केटमध्ये संडेले या नको. आणि येताना मोस्ट इम्पॉर्टंट थिंग कॅश घेऊन या. इथं काही पेटीएम फोन पे बिनपे काही चालत नाही. आता अंदर घुसलो आम्ही. एवढी गर्दी होती. अरे बापा रे बापा, का चालायचं काम नव्हतं म्हणून मी ना काही जास्त फिरलोच नाही. पुढच्या वेळेस तर घेऊन या. 200 रुपयाचा स्टॉल होतं. इथून एक टी-शर्ट घेतला आपण आणि पॅन्ट पाहायला गेलो, जीन्स पाहायला गेलो तर काही आपल्या बच्ची भेटली नाही गोष्ट. ते म्हणून वापसच आलो. होते थोडेसे चप्पलांची दुकानात. ते आपल्या बर्डीच्या मस्त मार्केटमध्ये बी 200 रुपयाला चप्पल भेटून चांगले. ठीक आहे, मग मला लाईक शेअर सबस्क्राईब